नमो बुद्धाय जय भीम. मुक्ती कोण पथे या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. यापूर्वी आपण यातील काही भाग वाचला आहे. आज आपण पुढील भाग वाचणार आहोत. तर भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील हा पुस्तकरूपी भाग आपण वाचत आहोत. तर वाचायला सुरुवात करूया. हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय? हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय? दरेक नागरिकाला कायद्याने जेवढे व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे. दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वातंत्र्य आहे तेवढे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील. परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय, याचा खोल विचार तुम्ही करावयास पाहिजे. ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही, त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असे सांगण्यात काय हर्षील आहे? ज्याला संपत्ती मिळवण्याची कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही, त्याला तुझ्या संपत्तीला कोणी हात लावू शकणार नाही. तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असे सांगण्यात काय सत्य आहे? जन्मजात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही, ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याकरिता इतर लोकांना अपमान वाटतो, अशा माणसाला कोणत्याही नोकरीचा अधिकार सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे. कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील, पण समाज त्याचा उपयोग करू देईल तरच तो खरे हक्क आहेत असे म्हणता येईल. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे त्यांना वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूंची भांडे वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्यांनी आपल्या घरावर कोली घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज त्यास कौले घालू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. सारांश हा की समाज उपभोगू देईल तोच हक्क आपला असे म्हणता येईल. ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे, हरकत आहे, तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झालेले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येईल, कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे, परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे? मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, महत्त्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला. खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशाकरिता असते? ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याकरिता आहे. कायद्याच्या पायांतील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय? हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यातकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे, परंतु मानसिक स्वातंत्र्य बसत आहे, त्याचा लोप झाला नाही, याचा पुरावा काय? मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विजली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश: जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात का? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, पण तुम्ही दास आहात, सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही. हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही. जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे. वेदांत तशी आज्ञा नसेल तर स्फूर्तीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. स्फूर्तीत तशी आज्ञा नसेल तर महाजनांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे. हिंदू धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही, पण वाव देखील नाही. हिंदूने कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे. वेदाची गुलामगिरी केली पाहिजे. स्फूर्तीची कास धरली पाहिजे. अगर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे. विचारशक्तीचा ज्याने मुळीच उपयोग करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले. असेच नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे. हिंदू धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण त्यामुळे ते समदुःखी आहेत असे कोणी समजू नये. कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना सारखे भोगावे लागत नाहीत. मनुष्यवर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. ते जरी वेदांचे गुलाम झाले, स्मृतीचे दास असले, महाजनांचे गतानुगतिक बनले, तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी, स्मृतींनी व महाजनांनी उच्च पद दिलेले आहे. दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेला आहे. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गांच्या हिंदूंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे. ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुमची जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हांनी मारक झाला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे. अस्पृश्यांतील संघटना आणि धर्मांतर. अस्पृश्यता निवारणाची आज जी चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झाला आहे त्या जातीत परस्परांतील व्यवहारामध्ये जातीभेद पाळण्यात येतो, नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोन्ही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात. परस्परांत जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका असे म्हणण्याचा काय अधिकार आहे, असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा, मग आमच्याकडे दाद मागण्यास या, असा साळसूतपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल, पण त्या टीकेत घेतलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातीभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात. या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नसते. या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम कनिष्ठ वर्गाच्या लोकांपासून झालेला नाही. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या हातून झालेला आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातला आहे. जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा
वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिलेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य वर्गांवरच पडते. अस्पृश्य वर्गावरती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या लोकांनी दिलेला धडा गिरवित आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप त्यांनी जो धडा दिला त्यांच्यावरच येऊन पडते. ज्यांनी गिरवला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्पक असले तरी त्या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातीभेद ही आपल्यामध्ये शिरली त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसलो तरी आपल्यामध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे त्याचा धिक्कार न करणे, ती आहे तशी चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यात जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालवण्यासाठीची जबाबदारी आपल्यावर आहे. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे की महार जातीतील असा कोणीही पुढारी नाही की जो जातीभेद पाळावा असे म्हणतो. तुलनाच करावयाची झाली तर ती पुढाऱ्यांमध्येच केली पाहिजे. महारांतील शिकला सवरलेला वर्ग जर घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग घेतला व दोहोंची तुलना जर केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे. ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. इतकेच नव्हे तर ती गोष्ट कृतीनेही सिद्ध करून देता येईल. महारांतील सुशिक्षित वर्गच या सुधारणेला अनुकूल आहे. इतकेच नव्हे तर महारांतील अडाणी जनता देखील या गोष्टीला अनुकूल आहे. हे सिद्ध करून देता येईल. आज महारांमध्ये एकही मनुष्य सापडणार नाही की जो महारा मांगात रोटी व्यवहार व बेटी व्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते व मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यांतील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय? सहभोजने केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाही. जातीभेद ही मानसिक स्थिती आहे. याचे कारण हिंदू धर्माची ही शिकवण आहे. आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल, खारट असेल तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल, पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असे म्हणण्यासारखेच आहे. अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या मनातील जातीभेदाची भावना कदापि नष्ट होणार नाही. अस्पृश्यांतील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावायची असल्यास त्याने धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे. नामांतर आणि धर्मांतर. येथपर्यंत धर्मांतराची कारणमीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे. ही कारणमीमांसा तुम्हाला विचार प्रवर्तक होईल अशी मला आशा आहे. ही कारणमीमांसा ज्यांना खोल आणि गहन अशी वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बाळबोध विचार तुमच्यापुढे मांडणार आहे. या धर्मांतराच्या प्रश्नात नवे असे काय आहे? खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा स्वाभाविक संबंध काय आहे? तसे खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूपासून भिन्न आहेत तितकेच तुम्हीही हिंदूपासून भिन्न आहात. ख्रिस्ती समाज हिंदूपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदूपासून भिन्न आहात. ख्रिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटीबेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही. तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आतासुद्धा निरनिराळे वेगवेगळे दोन समाज आहेत. धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही व कोणालाही वाटावयाचे नाही. आज जसे तुम्ही निराळे आहात तसेच धर्मांतर केल्यामुळे निराळे होणार आहात. धर्मांतराने नवे असे काही होणार नाही. जे खरे आहे तर हे जर खरे आहे तर धर्मांतराचा भाव कोणाला का वाटावा हे मला समजत नाही. दुसरे असे की धर्मांतराचे महत्त्व तुम्हाला जरी पटले नसले तर नामांतराचे महत्त्व तुम्हा सर्वांना पटले आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय आहे म्हणून विचारले तर तो चोखा मेळा
हरिजन वगैरे नावे सांगतो, पण महार हे नाव सांगत नाही. नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण हे सांगता येणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित स्पृश्य व अस्पृश्य बंधुभावाने वागत आलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात, फळफळावळ घेतात, परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व ती अस्पृश्य जात आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो. त्याला तिडीक येते व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यावसन शिवीगाळीत व मारामारीत होते. हा अनुभव पुष्कळांना असेल अशी माझी खात्री आहे. हा असा प्रकार का होतो हे तुम्हा सर्वांस अवगत आहे. तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झाली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखामेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता, परंतु त्याने लोक फसत नाहीत याचाही तुम्हाला अनुभव आहेच. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय, लोक जे समजावयाचे ते समजतातच. तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे. मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग तुम्हाला धर्मांतर करण्यास काय हरकत असावी. धर्मांतर हे एका दृष्टीने नामांतरच आहे. धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणून घेणे, ख्रिस्ती म्हणून घेणे, बौद्ध म्हणून घेणे, शीख म्हणून घेणे हे धर्मांतर आहेच, पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गंधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे. त्याचा शोध कोणी करू शकणार नाही. परंतु चोखामेळा, हरिजन या असल्या नामांतराला काही अर्थ नाही. जुन्या नावांची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदू म्हणून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणीच ओळखत नाही. महार सांगून भागणार नाही, कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव उद्या ते नाव असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. विरोधकांची भूमिका. धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतले आहेत. त्या आक्षेपांत किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला असे सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे. ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो, दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो, त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही. हिंदू धर्माला जुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता. जर ते तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते काय? तर जे पूर्वज इतके दिवस त्या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते की काय, असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या दृष्टीने या आक्षेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून त्याला चिकटून राहावे असे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे. पूर्वीचा आर्यांचा धर्म, ज्याला वैदिक धर्म म्हणतात, त्यात गोमांस भक्षण करणे, दारू पिणे, स्वैर वर्तन करणे या तिन्ही गोष्टीत मुख्यतः धर्म साठवलेला होता. तो धर्म हजारो वर्षे हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुकी येते. केवळ पूर्वजांचा धर्म पाळावायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बुद्ध धर्म का स्वीकारला? वैदिक धर्म सोडून जैन धर्म त्यांनी का स्वीकारला? त्या धर्मात आमचे पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे, परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही. या देशात अनेक कालपावैतो चातुर्वर्ण्यांची संस्था अव्याहत चालू होती. या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी, क्षत्रियांनी लढाई करावी, वैश्यांनी पैसा मिळवावा व शूद्रांनी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता.
या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती, धन नव्हते आणि शस्त्रास्त्रही नव्हते. अशा विपन्न व निशस्त्र स्थितीत तुमच्या पूर्वजांना राहावे लागले, त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणाही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही. यात तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करणे शक्य झाले असते काय, याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे. त्यांना बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर हा धर्म त्यांनी स्वसंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते. परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असता त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात राहावे लागले, ही गोष्ट निर्विवाद आहे. या दृष्टीने पाहिले असता हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून ही त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली गुलामगिरी आहे. या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती, म्हणून त्यांना या गुलामगिरीविरुद्ध बंड करता आले नाही व त्यांना गुलामगिरीतच राहावे लागले. त्याबद्दल त्यांना कोणीही दूषण देणार नाही. कोणी झाले तरी त्यांची किवच करील, परंतु हल्लीच्या पिढीला तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही. त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्यासारखे नीच, त्यांच्यासारखे अधम व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून त्याला चिटकून राहावे हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने आजन्म राहावे हे सांगणे पशूंना शोभेल, माणसांना शोभू शकणार नाही. माणसांत व पशूत कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती हीच की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही, माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो. स्थित्यंतर केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगतिप्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही. धर्मांतराच्या विरुद्ध आणखीही एक मुद्दा सांगण्यात येतो, तो असा की धर्मांतर हा एक प्रकारचा बळपुटेपणा आहे. आज हिंदूतील अनेक लोक हिंदू धर्माची सुधारणा करण्याकरता सिद्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्यासारखी आहे. अशा समयी धर्मांतर करणे सर्वस्वी अयोग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे. हिंदूतील समाजसुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो, माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत तिटकार आहे. मला त्यांचा चांगलाच अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे. ज्या लोकांना आपल्या जातीत राहायचे आहे, आपल्या जातीत मरावायचे आहे, आपल्या जातीत लग्न करावायचे आहे, त्या लोकांनी आपण जातीभेद मोडणार आहोत अशी खोटी वल्गना करावी व त्या वल्गनेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून संतप्त राहावे, ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे. या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोऱ्या अमेरिकन लोकांनी प्रयत्न केला त्यांची मला आठवण येते. एकेकाळी अमेरिकेतील निग्रो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाप्रमाणेच होती. त्यांनी त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती. तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे, एवढाच काय तो फरक आहे. या निग्रोंच्या गुलामगिरीतून त्यांची सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते, परंतु हिंदू समाज सुधारकांची आणि निग्रोंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल काय. कळ्या सिद्धी लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपल्याच रक्त माणसाच्या गोऱ्या अमेरिकन सुधारणावाद्यांनी तुंबळ युद्ध केले. त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली. त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाजसुधारकांचे चित्र डोळ्यांपुढे ठेवले म्हणजे कहा राजा कहा पोतराजा असे म्हणणे भाग पडते. सुधारक म्हणून म्हणणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवाऱ्यास असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी निग्रोंच्या सुटकेकरिता जी आपापसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध आहात काय, व सिद्ध नसाल तर सुधारण्याच्या व्यर्थ कल्पना करण्यात काय हशील आहे. हिंदूमधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यांच्या उन्नतीकरता घटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी, ज्यांची मजल किती लांब जाऊ शकते. इंग्रज सरकारविरुद्ध निशस्त्र प्रतिकाराचा लढा लढवणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूंचे मन देखील दुखावायला तयार नाहीत, त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करायला तयार नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर इलाज करावयाला देखील तयार नाहीत. या सुधारकांचा काय उपयोग आहे मला कळत नाही.
काहीजण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठमोठ्या तावाने अस्पृश्यांना शिव्या देतील. काहीजण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आढ्यतेने अस्पृश्यांना सांगतील की बाबांनो, तुम्ही स्वच्छ राहा आणि शिक्षण घ्या, तुमच्या पायावर उभे राहा वगैरे. खरे म्हटले असता कोणी आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग, कोणाचे चुकत असेल तर तो स्पृश्य वर्गच, तर ते स्पृश्य वर्गाचे. पण त्या स्पृश्य वर्गाची सभा करून त्यांची कान उघडणी करतील तर हराम आहे. हिंदू धर्मात राहून तुम्ही आपला धडा चालू ठेवा, तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना 2 गोष्टींची आठवण करून देणे आवश्यक वाटते. गेल्या महायुद्धात अमेरिकन व इंग्लिश माणसांमध्ये लढाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आला. तो उद्बोधक असल्याकारणाने त्याचा या प्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते. संवादाचा विषय लढाई कोठपर्यंत चालू ठेवायची या संबंधी होता. त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज माणसाने मोठ्या तोऱ्याने सांगितले की शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यंत आम्ही ही लढाई लढू. हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की अस्पृश्यतेचा लढा आम्ही शेवटपर्यंत लढू, तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत लढू असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो. दुसऱ्याचे शिर तळहातावर ठेवून युद्धाला निघणाऱ्या युद्धापेक्षा विजयश्रीची आशा धरणे किती रास्त आहे हे ठरवणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये. आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हशील आहे. हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळवणे हे आमचे ध्येय आहे. या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी. हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही हेही तितकेच खरे. अस्पृश्यांना समतेचे स्थान प्राप्त करून घ्यावयाचे आहे ही गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरच त्यांच्या चळवळीचा एक हेतू आहे.